नमस्कार मंडळी. सुखी माणसाचा सदरा या मालिकेच्या या भागात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. मंडळी, हा भाग आपण पाहताय याचा अर्थ आतापर्यंतचे भाग आपण बघितले असतील आणि अगदी बारकाईने आपण हे भाग बघताय त्यावर आपल्या प्रतिक्रिया सांगताय. या प्रतिक्रिया वाचून कळतं की आपण किती अगदी मनापासून त्यात किती इन्व्हॉल्व्ह होऊन त्यात किती तादात्म्य पाहून आपण हे व्हिडिओ पाहताय. माझ्या भावनेशी आपण एकरूप झालेले आहात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मला ऐकण्याची, माझं म्हणणं ऐकण्याची आपण तसदी घेतली, त्याकरता वेळ दिला त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. अर्थात हा जो प्रवास आहे हा असाच पुढे जाणार आहे आणि या प्रवासाच्या शेवटी काहीतरी सरप्राईज नक्की असणार आहे. याचं कारण मला जो आनंद गवसला तो आपल्याला मिळावा हे माझं अगदी मनापासूनचं प्रांजळ मत आहे. आपला आनंद माझं कर्तव्य, हाच ओळंबा धरून कुठेतरी पुढे चालायचं असं मी ठरवलं. असो, आजच्या भागाला सुरुवात करूया. आजच्या भागामध्ये मंडळी आपण हे बघणार आहोत की माझ्या आयुष्यात टॅपिंग कसं आलं आणि ते टॅपिंग ज्या माझ्या एका मैत्रिणीमुळे आलं, ती मैत्रीण मला भेटली आणि ते भेटल्यानंतर काय झालं. आपण गेल्या भागापर्यंत पाहिलं होतं की माझ्या आयुष्यात रेकी आली, मी रेकी करत होतो, त्यानंतर हो ओपोनोपोनो प्रेयरचा माझ्या आयुष्यातला प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. त्यातून मी बरंच माझं क्लिन्झिंग झालं आणि ते क्लिन्झिंग झाल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात मला ही मैत्रीण भेटली. ही जी मैत्रीण भेटली तिला मी भेटलो, बऱ्याच वर्षांनी भेटलो. पण तिला भेटल्यावर मला असं जाणवलं की सगळं काही ठीक नाहीये. समथिंग इज नॉट राईट. आणि मला असं वाटलं की मी तिला हे विचारावं. तेव्हा बराच घोळका होता, गर्दी होती, त्यामुळे मी तिला म्हटलं की मी तुला नंतर कॉल करतो. रात्री मी तिला कॉल केला आणि कॉल केल्यावर बोलण्यातून कळलं की थिंग्स आर नॉट राईट विथ हर. ती खूप डिप्रेस्ड होती, ती खूप त्रासात होती. तिची नुकतीच एक सर्जरी झाली होती आणि एवढंच नाही तर त्या सर्जरी नंतर तिच्या आयुष्यात तिला ब्रेकअपचा सामना सुद्धा करावा लागत होता, म्हणजेच प्रेमभंगाचा सुद्धा सामना करावा लागत होता. ती अगदी खचून गेली होती. ती तिचं काम करत होती, उभी होती, पण ते असताना सुद्धा तिला प्रचंड त्रास होत होता. अँझायटी होत होती, फ्रस्ट्रेशन येत होतं, सतत निगेटिव्ह विचार येत होते, अशा भयंकर गोष्टी चालल्या होत्या. हे सगळं तिने सांगितल्यावर मी मग तिला हिलिंग विषयी सांगितलं, रेकी विषयी सांगितलं आणि प्रेयर विषयी सांगितलं. तिला मी सांगितलं, तू आधी आपली प्रेयर सुरू कर. तिने हो पोनो प्रेयर करायला सुरुवात केली आणि ती प्रेयर केल्या दिवसापासून तिला सकारात्मक वाटायला लागलं. नंतर तिने मला सांगितलं की जवळजवळ 2 3 4 महिने हे जे ब्रेकअपचे महिने होते पोस्ट सर्जरीचे, याच्यामध्ये तिला प्रचंड अँझायटी व्हायची आणि त्यावर उत्तर नसायचं. पण ज्या क्षणापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो आणि ही प्रेयर तिने म्हणायला सुरुवात केली, तिची अँझायटी गेली म्हणजे गेली. आता अँझायटी म्हणजे काय हे तिला माहित नाही. आणि त्यानंतर अगदी रोज रोज तिच्यामध्ये सकारात्मक बदल होत होते. ह्या बदलांचा मी स्वतः साक्षीदार आहे. याचा मला अतिशय आनंद होत होता की मी तिला जे काही सांगू पाहतोय ते तिच्याकरता इतकं उत्तमरित्या वर्क होत आहे. त्यानंतर अगदी सावकाश कन्सिक्वेंटली मी तिला रेकीविषयी सांगितलं. मग तिने स्वतः रेकीची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. तिची अटेनमेंट झाली, मग ती रेकी करायला लागली. आणि ते झाल्यावर तर मग इतकं उत्तम आयुष्य झालं की आज ती नॉन प्लस मधून न्यूट्रल पासून आता ती पॉझिटिव्ह कडे चालली आणि लवकरच ती तिच्या यशाचं, आनंदाचं, सुखाचं शिखर गाठेल यात मला कुठली शंका नाही, किंबहुना मला खात्री आहे. आय सी हर ऍट द टॉप ऑलरेडी. आणि ही किमया रेकीची आहे, प्रेयरची आहे, ही किमया युनिव्हर्सची आहे, ही किमया ब्रह्मांडातल्या शक्तीची आहे. ही शक्ती फक्त आपण कशी वापरायची हे फक्त आपल्याला माहित असायला. पण मंडळी, एक सांगतो, रेकी आणि ही जी दुनिया आहे ना, या सगळ्या डिवाइन पॉवरशी, ही दुनिया इतकी जबरदस्त आहे की आपल्याला ज्ञातच नाही तर आपल्याला अज्ञात अशा गोष्टी सुद्धा ही रेकी दाखवते, या गोष्टी दाखवतात आणि त्यातून आपलं चित्र स्पष्ट होत जातं. कारण तिच्याशी बोलून, तिचं एक प्रकारे समुपदेशन करून, तिला तिच्या रिलेशन मधल्या, ब्रेकअप मधल्या त्या ट्रॉमा मधून बाहेर काढत असताना, ती माझी मैत्रीण असल्याने मी माझे विषय सुद्धा तिच्याकडे मांडत होतो. आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात सुद्धा बऱ्याच ज्या गोष्टी माझ्या मनात होत्या त्या गोष्टींचं सुद्धा नकळत हिलिंग होत होतं, जे माझंही झालं नव्हतं. आणि मलाही त्याची जाणीव नव्हती की हे माझ्यामध्ये कुठेतरी आहे. आणि अशा प्रकारे आम्ही एकमेकांकरता काहीतरी देते झालो, एकमेकांचं हिलिंग करते झालो. मी तिला रेकी दिली होती, मी तिला प्रेयर विषयी सांगितलं होतं, ह्या गोष्टी तिच्याकरता उपयोगाला येत होत्या. आणि तेव्हा एक प्रकारे रिटर्न गिफ्ट म्हणून की काय, तिने मला अजून एका थेरपी विषयी मला सांगितलं. ती थेरपी म्हणजे टॅपिंग. मंडळी, झालं असं होतं की ही सगळी सर्जरी वगैरे होण्याच्या काही वर्ष आधी ती आयुष्यात एका मोठ्या कौटुंबिक अडचणीतून गेली होती. आणि ह्या अडचणीतून बाहेर पडत असताना तिने टॅपिंगचा आधार घेतला होता. अर्थात एका थेरपिस्टकडे ती टॅपिंगची सेशन्स घेत होती आणि त्यामुळेच ती उभी होती. आणि मला सुद्धा या प्रवासात पुढे जाताना टॅपिंग काय असतं, त्याचा काय उपयोग होतो हे बघावं असं वाटलं. कारण रेकीने
रेकी रेकी काय करते की रेकी आपल्याला चित्र दाखवते. हे असं 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 आहे आणि त्यावरचा मार्ग सुद्धा दाखवते. तो मार्ग आपण मग अवलंबायचा असतो. रेकीनेच मला प्रेयरचा मार्ग दाखवला आणि कुठेतरी रेकीने मला या मैत्रिणीला भेटवलं आणि तिच्या थ्रू मला तिने टॅपिंगचा मार्ग सुद्धा दाखवला. आणि मग मी टॅपिंग शिकलो. टॅपिंगची काही सेशन्स मी शिकून घेतली आणि त्यानंतर हे टॅपिंग इतक्या सुंदर पद्धतीने काम करते हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यानंतर मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा रेकी आणि प्रेयर असताना सुद्धा टॅपिंग करायला लागलो. म्हणजे तुम्ही म्हणाल हे सगळं कसं करायचं एकत्र. काही काळजी नको, ते सगळं कसं करायचं हे मी आपल्याला सांगणार आहे. आणि ते अगदी सोपं आहे, ते करायला अगदी सोपं आहे. आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की ह्या मालिकेच्या शेवटी एक सरप्राईज असणार आहे, ते हेच आहे की आपण ह्या गोष्टींचा अवलंब आपल्या जीवनात कसा करू शकतो. माझ्या आयुष्यात टॅपिंग आल्यानंतर अधिक उत्तम वेगाने बदल घडू लागले. म्हणजे कसं आहे ना, प्रत्येक ही जी थेरपी आहे, रेकी म्हणा, प्रेयर म्हणा, होपोनोपोनो किंवा टॅपिंग म्हणा, ह्या प्रत्येक थेरपीचं ना आपापलं वैशिष्ट्य आहे, आपापली काम करण्याची पद्धत आहे. रेकी काय करते, तर रेकी ना प्राणवायूसारखी आपल्या संपूर्ण शरीरात भिनते आणि एक ऊर्जा तयार करते. ही ऊर्जा आपलं क्लिन्झिंग तर करतेच, शिवाय आपल्यासमोर चित्र दाखवते की हे असं असं आहे बाबा. आपल्याला ज्ञात आणि अज्ञात, आपलं ह्या जन्मीचं गेल्या जन्मीचं सगळं काही जे असेल, आपलं जे प्रारब्ध असेल, जे आपलं कार्मिक अकाउंट असेल, ते स्वच्छपणे त्याचा लेखाजोखा रेकी आपल्यासमोर मांडते. आणि मग प्रेयर काय करते, तर प्रेयर एखाद्या लाटेसारखी आपल्यावर येत असते आणि ह्या लाटेच्या प्रत्येक वेव मधून, प्रत्येक एका प्रवाहातून, त्या प्रत्येक येणाऱ्या लाटेमधून ती आपल्याला सकारात्मक काहीतरी देत असते आणि जाणाऱ्या प्रत्येक लाटेमधून आपल्याकडून नकारात्मक काढून घेत असते. अशा प्रकारे प्रेयर काम करत असते. आणि ह्या दोन्ही पद्धती आहेत त्या अल्टिमेटली आपल्या सप्तचक्रांवरच काम करतात. कारण जसं मी सांगितलं होतं, रेकीमध्ये पॉइंट्स असतात. हे जे पॉइंट्सवर आपण आपल्या हातांनी एनर्जी देतो, तेव्हा हे पॉइंट्स सप्तचक्रांना जोडलेले असतात. म्हणजे ऊर्जा जाते ती सप्तचक्रांकडेच. प्रेयर सुद्धा आपलं जे काम करते ते सप्तचक्रांवर करते. आणि टॅपिंग सुद्धा तसंच काम करतं. टॅपिंग मध्ये मेरिडियन पॉइंट्स असतात. ते पॉइंट्स म्हणजे काय, कसं, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. परंतु आपल्या शरीरात काही विशिष्ट पॉइंट्स असतात. त्या पॉइंट्सना आपण टॅप करत असतो. अगदी शब्दशः अर्थ जो आहे टॅपचा, टॅप म्हणजे काय, तर हे असं 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 असं, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे टॅप करायचं असतं आणि हे टॅप करून आपण त्या सप्तचक्रांना आपण कुठेतरी आज्ञा देत असतो. आणि टॅपिंगचं वैशिष्ट्य असं की हे जेव्हा आपण टॅप करतो, ते टॅप करताना त्यासोबत आपण काही संहिता उच्चारतो, काही शब्द उच्चारतो, काही वाक्य उच्चारतो. जेव्हा आपण टॅप करतो तेव्हा आपण सप्तचक्रांपैकी त्या विशिष्ट चक्राला कुठेतरी आवाहन केलेलं असतं, त्याला जागृत केलेलं असतं. आणि अशा जागृत अवस्थेमध्ये सप्तचक्राला आपण जे सांगू, जी स्क्रिप्ट आपण त्याला ऐकू, ती स्क्रिप्ट त्या सप्तचक्रामध्ये इम्प्रिंट होते. अशा प्रकारे टॅपिंग करून आपण कुठेतरी आपल्या सप्तचक्रांचं, आपल्या अंतर्मनाचं, आपल्या एकूणच आत्मिक शक्तीचं प्रोग्रॅमिंग करू शकतो चांगल्या गोष्टींकरता. आणि म्हणूनच टॅपिंग मध्ये प्रत्येक विषयाचं वेगळं टॅपिंग असतं. जसं की पैशाकरता वेगळं टॅपिंग, रिलेशनशिप करता वेगळं टॅपिंग, त्यानंतर सेल्फ लव्ह करता वेगळं टॅपिंग, हेल्थ करता वेगळं टॅपिंग. कारण त्या प्रत्येकाचं स्क्रिप्ट असतं. आपण आपल्या मेरिडियन पॉइंट्सना आपण विशिष्ट स्क्रिप्टद्वारे, विशिष्ट वाक्यांद्वारे विशिष्ट आज्ञा सांगत असतो. त्या आज्ञा आपल्याकडे छापल्या जातात आणि मग त्या छापल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम अक्षरशः जाणू शकतात दिसतो. आणि त्यामुळेच हे टॅपिंग सुद्धा मला खूप आवडू लागलं आणि मग मी ठरवलं की नाही, आपल्याला टॅपिंग करायचंय आणि आपल्याला रिलेशनशिप या बाबतीत आपल्याला टॅपिंग विषयी लोकांना सांगायचंय. याचं कारण असं की माझी ही जी मैत्रीण भेटली, हिच्या बाबतीत तर तिचा ब्रेकअप झाला होता. आणि त्याविषयी तिला सांगताना मी तिला ते सांगत होतो, मला हे जाणवत होतं की मी तिला खूप नेमकेपणाने सांगू शकतोय. कुठेतरी माझ्या आयुष्यात वैयक्तिक अनुभव सुद्धा कामी आले असतील माहित नाही. पण मी तिला खूप योग्य सांगू शकलो, कारण त्यातून ती खूप करेक्ट बाहेर येऊ शकली. आणि याआधी सुद्धा माझ्या आयुष्यात जितक्या कुणाशी मी बोललो होतो काउन्सिलिंग संदर्भात, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रॉब्लेम संदर्भात, मला हे जाणवलं की जेव्हा केव्हा मी एखाद्या व्यक्तीला एखादं नात्याविषयी, त्याला सामोरं जाण्याविषयी सांगतो, ते फेस करण्याविषयी सांगतो, मला त्यात खूप चांगलं बोलता येते. आणि त्यामुळेच मी असं ठरवलं की मला जर लाईफ कोच म्हणून कुठेतरी हे टॅपिंग, ही प्रेयर, ही रेकी ह्याचा वापर करून जर लोकांना काही द्यायचं असेल, तर मला रिलेशनशिपवर काम करायला हवं. दुसरं असं की आपण जेवढं नातेसंबंधांवर काम करतो, तेवढं आपली कुटुंब संस्था ही आपली चांगली होत जाते आणि तेवढं आपली विवाह संस्था चांगली होत जाते.
कारण रिलेशनशिप, ब्रेकअप, डिवोर्स हे सगळं कुठेतरी लग्न संस्थेशी जोडलेलं आहे आणि लग्न संस्था कुटुंब संस्थेशी जोडलेलं आहे. आज आपण बघतोय की डिवोर्स हे अक्षरशः कॉमन झाले. म्हणजे ब्रेकअप तर सोडा, डिवोर्स सुद्धा इतके भरपूर होतात आणि लोक अक्षरशः त्यातून बाहेर न येतात, त्याच्यात राहतात. त्याच्या नॉशियामध्ये राहून लोक आपली पुढची कित्येक वर्ष खराब करतात, बर्बाद करतात. हे होऊ नये म्हणून कुठेतरी रिलेशनशिप, नातेसंबंध या विषयावर जे टॅपिंग आहे, प्रेयर आहे, ह्याचा वापर करून काहीतरी द्यावं असं मला वाटतं. म्हणूनच या सगळ्या मालिकेचा प्रपंच आपल्यासमोर ठेवलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मला आपल्याला टॅपिंग पर्यंत घेऊन यायचं होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये टॅपिंग नक्की करतात कसं हे मी आपल्याला सांगेन आणि एक डेमो टॅपिंग, एका डेमो विषयावरचं म्हणजेच एक नमुना, टॅपिंगचा एक नमुना आपल्यासमोर मी सादर करेन. म्हणजे मला आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि एक आपल्याला जाणवत असेल की माझा जो प्रवास आहे त्या प्रवासात घडलेल्या गोष्टी ह्या मी ठरवून केल्या नव्हत्या, त्या होत गेल्या. मी नियतीकडे, मी ब्रह्मांडाकडे फक्त माझ्याकरता योग्य योग्य आणि योग्य ते मागत राहिलो. याचं कारण माझ्या वडिलांनी मला कायम सांगितलेलं आहे की प्रे टू गॉड टू गिव्ह यू व्हॉट इज गुड फॉर यू, बट नॉट व्हॉट यू थिंक इज गुड फॉर यू. हे वाक्य खूप गहिरं, यावर भरपूर बोलता येऊ शकतं, पण तुर्तास एवढं सांगतो, देवाकडे एवढं मागावं जे माझ्याकरता योग्य आहे ते तुम्हाला दे. माझी योग्यची जी कल्पना आहे ते तुम्हाला नाही दिलंच तरी चालेल, पण माझ्याकरता जे योग्य आहे ते मला दे. आणि मी तेच मागत राहिलो आणि तेच योग्य माझ्या आयुष्यात होत गेलं आणि त्यातून मी इथपर्यंत पोहोचलो. टॅपिंग पर्यंतचा प्रवास माझा आणि एक रिलेशनशिप कोच पर्यंतचा प्रवास मी तुमच्याकडे उतरत केलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया प्रत्यक्ष टॅपिंगच्या एका सेशन सोबत, एका सॅम्पल सोबत. तोपर्यंत धन्यवाद अँड स्टे ट्यून्ड विथ सुखी माणसाचा सदरा. नमस्कार.